क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांवरती आता कारवाई होणार आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचा रिपोर्ट हा हायकमांडकडे पाठवला जाणार आहे। हायकमांडच्या आदेशानुसार कारवाईचा नाना पटोलेंचा इशारा बघायला मिळतोय। विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची 7 मतं फुटलेली आहेत, तर 2.5 वर्षांपूर्वी चंद्रकांत हंडोरेंना पाडलं तेव्हाच कारवाई करायला हवी होती। काँग्रेस आमदार विकास ठाकरेंनी ही मागणी केलेली आहे। 7 मतं अगदी काँग्रेसची फुटले असं धरून चालू, तरी 8 मतं कोणाची फुटले? ही 8 मतं जी फुटली आहेत ती गुलदस्त्यामध्ये आहेत। त्या गुलदस्त्यामधल्या मतांमध्ये आमचा दावा नाही, 100% आमची माहिती आहे की यामध्ये काँग्रेस बरोबर उबाटा सेनेची मतं फुटली आहेत आणि अन्य पक्षांची मतं फुटली आहेत। बघा, मतं फुटलेल्याचं जे तुम्ही सांगता आहे, हांडोरे साहेब जेव्हा उभे होते त्यावेळेस हा प्रकार झाला। त्यावेळेस ते बदमाश काही लोक होती, ती आयडेंटिफाई झाली नव्हती। यावेळेस तो ट्रॅप आम्ही लावला, त्या ट्रॅप मध्ये हे बदमाश लोक सापडलेली आहे। वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे आणि लवकरच हे जे पार्टी विरोधी ज्यांनी काम केलं, पार्टीशी बेईमानी केली, पार्टीशी गद्दारी केली, अशा लोकांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल। आताच हायकमांडला हा सगळा रिपोर्ट आम्ही सादर केला। काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली, या सुद्धा आश्चर्य वाटणारं काहीच नाही, हे आधीच फुटलेले आहेत। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हे 7 लोक आहेत। चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं। हंडोरे साहेबांच्या वेळेस मतदान फुटलं होतं आणि कारवाई नाही झाली, तेव्हाच कारवाई झाली असती तर आज हा प्रसंग आला नसता। आणि मला वाटते की आता तरी हायकमांडनी या संदर्भात कारवाई करावी अशी सर्वच आमदारांची मागणी आहे। कारण की 1, 2, 3 लोक करतात आणि सगळ्यांकडेच मग त्या नजरेनं पाहिलं जाते। हे पक्षासाठी ठीक नाही। ज्या पक्षाने आपल्याला वाढवलं, ज्या पक्षाच्या नावावर आपण जनप्रतिनिधी आहो, जिवंत आहो, आणि त्याच्याशीच बेईमानी हा बरोबर धंदा नाही। मला वाटतं याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, निलंबितच करायला पाहिजे पक्षातून।